सेकंड लेसन ऑफ 5th स्टँडर्ड. नंबर वर्क. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे देवनागरी अंक आणि आपण देवनागरी संख्या सुद्धा केव्हा ना केव्हा अभ्यास आपण त्याचा केला आहे. 0 1 2 3 4 5 6 7 8 9. तर देवनागरी अंक आपण या पद्धतीने लिहितो, बरोबर. आणि आपले जे सध्या आपण जे वर्तमानामध्ये वापरत आहोत हा ते कोणते आहेत? इंटरनॅशनल नंबर. नंबर तेच आहे 0 ते 9 आणि इथेही 0 ते 9 आहे, फक्त त्यांची लिहिण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. काही प्रमाणात साम्य आहे आणि काही प्रमाणामध्ये थोडा वेगळेपणा आहे. ठीक आहे ना. आपल्याला ही अंक वाचता आली पाहिजे. आपण याला 0 म्हणतो, 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर आहे. हे एक अंकी झाले आणि दोन अंकी मध्ये मग कसं कुठून सुरू होतं? 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि मग 20. 20 च्या वर 10 to 20 च्या वर एक लिहिला आपण तर 21 होऊन जातं. आणि ते वर्ड्स मध्ये कसे लिहितो आपण? हा याला आपण 10 म्हणतो, करेक्ट. आणि हे 20, तर हे काय झाले? 21. बरोबर. 1 to 10 तुम्हाला माहित आहे, सहज माहित आहे. नंतर मग 11 हा एक सोडला, 11 आणि 12 सोडले तर 13 14 15 16 17 18 19. बरोबर आहे. बरोबर. आणि मग येतं 20. 3 ठेवले तर 23. असं चालतं आपलं 29 पर्यंत. मग इथं 30 30. बरोबर. 30 30. हा 30 ही स्पेलिंग माहिती आहे? हम्म 30. या स्पेलिंग तुम्हाला पाठ करून घ्याव्या लागतील, असा सराव करावा लागेल. 30 30. आई वडिलांनी सुद्धा त्या करून घ्यायच्या. 30 30. ओके. मग पुन्हा तो आपला क्रम सुरू होतो. 3 च्या वर आपण एक ठेवला तर 31. 2 ठेवले 32 33 34 35 36 37 38 39 आणि मग येतं आपलं 40. बरोबर. 40 ची स्पेलिंग आपल्याला माहित आहे, असलीच पाहिजे. FORTY. पुन्हा मग तोच क्रम सुरू होतो. 41 42 43 हा 45 44 45 46 47 48 49 आणि मग परत पुढे काय? 50. तर आपल्याला वर्ड्स मध्ये नंबर्स लिहिता आले पाहिजे. मला असं वाटतं की 5व्या वर्गापर्यंतच्या सर्वच मुलांना 1 ते 100 पर्यंत स्पेलिंग लिहिता येतातच. 99 NINETY 90 NINE 99. आणि मग आपली 3 डिजिट्स, हा मग आपली 3 डिजिटची सिरीज चालू होते. 100 शतक. करेक्ट. 100 100 100. हा हा शब्द तर बुवा चांगल्याच परिचयाचा आहे. हा 50 100 200 300 400. क्रिकेट सगळेच बघता. अरे बुवा हा विराटने आज शतक मारलं. अरे सचिनची सेंचुरी एका रनाने मिस झाली. 99 वरच तो गारद झाला. हा लहान मुलांना क्रिकेट म्हटलं की अगदी जीवाभावाचं. तर शतक म्हणजे 100 हे त्यांच्या चांगलंच परिचयाचं आहे. 100. मग 100 ला 100, 2 असेल तर 200, 3 असेल तर 300, 4 असेल तर 400, 5 असेल तर 500, 600, 700, 800, 900 आणि मग चालू होतं 4 डिजिट्स 1000. 100 नंतर काय येतं? 1000. एकावर 3 शून्य. 1000. एकावर किती शून्य?
3 शून्य, याला काय म्हणतो आपण? 1000. तुम्हाला 1000 चांगलाच परिचयाचा आहे. तुम्हाला माहित आहे रोहितचे किती रन झाले म्हणून वन डे मध्ये, IPL मध्ये किती झाले म्हणून माहित आहे, टेस्ट मध्ये किती झाले म्हणून माहित आहे. तर 1000 तुमच्या परिचयाचे नाही असं म्हणता येत नाही. तुम्हीच म्हणता अरे त्याने IPL मध्ये 2020 मध्ये यावर्षी 1000 रन मारले. 1000, 1000, 2000, 3000, 4000, 5000, 6000, 7000, 8000, 9000 and 10,000. बरोबर. 10,000 म्हटलं म्हणजे 5 डिजिट नंबर, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. लक्षात घ्या. तुम्हाला विचारलं बघा, आपण हे राईट इन वर्ड शिकता शिकता हे पण बघत आहो, हे पण शिकत आहो की 2 डिजिट स्मॉलेस्ट नंबर 10. सुरुवात 2 डिजिट आकड्यांची 10 नेच होते. स्मॉलेस्ट 2 डिजिट कोणता आहे? 10. स्मॉलेस्ट 3 डिजिट 100, स्मॉलेस्ट 4 डिजिट 1000 आणि स्मॉलेस्ट 5 डिजिट 10,000. ओके, आपला हा क्रम चालू आहे. बघा, स्मॉलेस्ट 1 डिजिट नंबर 1 आहे, स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर 10 आहे. 10 आणि 1 किती होतात? 11. 11 ची स्पेलिंग माहित असली पाहिजे, ELEVEN. ओके, माहित आहे. स्मॉलेस्ट 3 डिजिट 100. आता यांची तिघांची बेरीज करा बरं. 1, 10, 11 आणि 100, 111. या तिघांची तुम्ही जर बेरीज केली, 1 0 0 काय येईल? 1. 1 आणि 0 1 आणि हा 1, म्हणजे हे किती झालं? आपल्याला वाचणं शिकायचं आहे, आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. 111. युनिट 10 आणि 100. युनिट प्लेस 10 प्लेस 100 प्लेस. वाचण्याकरता आपल्याला प्लेस माहित असणं आवश्यक आहे. ओके, आता या स्पेलिंग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. 1 ला आपण काय म्हणतो? हे 1. ठीक आहे. हे 10, हे 100, 1000 आणि 10,000. बरोबर. जर या 1 2 3 4 या चौघांची बेरीज केली तर काय होईल? 1 1 0 0 1 1 आणि 0 परत 1 आणि हा चौथा 1. आता हे 4 डिजिट झाले. 1111. युनिट 10 100 1000. 1000 हे 1000 आहे ना, 1000 1100 आणि 10 प्लस 1 किती होते? 11. 1111. आता या 5 यांची आपण बेरीज करू. किती येतात बघा बरं. 1 1 0 0 0 परत 1 परत 1 0 आणि 1 परत 1 आणि हा 1. ही झाली आपली 5 डिजिट नंबर. ठीक आहे. आता याचं वाचन कसं कराल? युनिट हा 1 आहे, 10 10, 100 1000 आणि 10,000. म्हणजे कसं झालं हे? आता युनिट 10 100 हे 3 डिजिट झाल्याबरोबर इथे कॉमा घ्यायचा आपल्याला समजण्याकरिता. ठीक आहे, किंवा आवश्यक आहे असंही समजा. ओके, युनिट 10 100. मग आता 4th आणि 5th तर हे कंबाईन घ्या, म्हणजे हे झाले 11. हे झाले 11. 11,111. कसं वाचू आपण? 11,111. 11,111. 11,111. हे तुम्हाला मी स्मॉलेस्ट पण सांगितले. याची सम केली तर 5 अंकी कसं तयार होतं तेही सांगितलं. 1 अंकी पासून तर 5 अंकी पर्यंत जे स्मॉलेस्ट आहे यांचे जे स्पेलिंग आहे त्याही तुम्हाला सांगितल्या. आणि आता आपण हाऊ टू राईट इन वर्ड्स हे थोडस डीप मध्ये बघू. ओके, बघा काही एक्झाम्पल्स.
युनिट 10 100 म्हणजे 100, बरोबर आहे. युनिट 10 100 म्हणजे 100 आणि 20 20, तर 120 किती झाले ते 120 120 काही असू शकते, आर एस असू शकते, कोणतीही संख्या असू शकते. 120, ठीक आहे. हा अँड तुम्ही असा घ्या किंवा आपण लिहितो ए एन डी अँड, तोही चालते. 120. आता इथे युनिट 10 100 म्हणजे 7 आहे, तर 700. ओके, 700 अँड किती आहे 5050. नेक्स्ट युनिट 10 100 म्हणजे किती 800. 800 अँड किती आहे 5454. अंडरस्टूड. नेक्स्ट युनिट 10 100 मी 3 डिजिट्स घेत आहे, त्याच्यावर आपण जाणार आहोत. वेट, घाबरू नका, 5 वर जाऊ आणि 6 वर पण जाऊ. व्हिडिओ दुसरा लागेल, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर पण करा. युनिट 10 100 म्हणजे किती झाले हे 500 आणि हे 25 तर नेहमीचे परिचयाचे आहे. हा सिल्वर 525 525. स्क्रीन थोडी मोठी करून पाहायचं, जर समजा बारीक वाटलं लक्षात नाही आला तर स्क्रीन मोठी करायची आणि बघायचं. आता 2 डिजिट दिलेला आहे. हा सचिन शतक एक भागात एका रनाने चुकलं होतं ना. हा 99. सिद्धू सुद्धा बरेचदा 99 वर छक्का मारायच्या चक्कर मध्ये आउट होऊन जायचा, मला माहित आहे. 99. आता हा 3 डिजिट युनिट 10 100 म्हणजे हे किती झाले 300. अँड आता इथे 10 डिजिटला काहीच नाही आहे, मग सरळ युनिटला किती आहे 1, तर 301. अंडरस्टूड. इट इज व्हेरी इझी, इट इज व्हेरी सिंपल. हा युनिट 10 100,000 म्हणजे 1000. युनिट 10 100 हा 100 आहे 100 1100 आणि हे 2 डिजिट 10 आणि युनिट 11 म्हणजे काय झालं हे 1000. मग शतक आहे म्हणजे 100 1 अँड 1100 1100 अँड 11. ओके. नेक्स्ट युनिट 10 100,000 1000 किती आहे 1000. 1000 नंतर आपलं कोणतं प्लेस आहे 100 प्लेस म्हणजे किती आहे हे 200 1200 अँड 10 आणि युनिट 10 प्लेसला कोण आहे 2 आहे 20 आणि हे 5 25. ओके. नेक्स्ट अगेन युनिट 10 100,000 युनिट 10 100,000 म्हणजे 1906. 1000 100 प्लेसला कोण आहे 9 900 अँड काय आहे 6. नेक्स्ट युनिट 10 100,000 म्हणजे किती 3000. 3000 किती 100 500
10 प्लेसला कोण आहे 5 52. and next युनिट 10 100,000 म्हणजे किती 1000 किती आहे 8 म्हणजे 8000. 8000 100 किती झाले 6. 600. आता काय घ्यायचं आहे अँड. आता किती आहे 10 ला युनिटला 0 आहे भोपळा 90. 90. अंडरस्टूड. इट इज व्हेरी इझी. आता काही 5 डिजिट्स वाले बघू 4 डिजिट्स आणि 5 डिजिट्स. 4 चे बघितले एक आणखी बघू. बघा 4 डिजिट्स हायेस्ट नंबर युनिट 10 100,000 9,999. काय आहे 9,999. युनिट 10 100,000. लक्षात ठेवा प्लेस लक्षात ठेवा. युनिट 10 100,000 10,000 मग लॅक. क्रम आपला वाढत जाणार आहे. तुम्हाला मोठं व्हायचं आहे. हा युनिट 10 100,000 10,000. मी आधीच सांगितलं होतं युनिट 10 100 हे 3 डिजिट झाले की ते कॉमा प्लेस करायचा. म्हणजे किती झाले आता हे 1000 आणि 10,000 म्हणजे 10,000 झाले. ओके 10,000. आता इथे युनिट 10 लाही काही नाही आहे प्लेसला आणि 100 लाही काही नाही फक्त 1 आहे 10,001. नेक्स्ट युनिट 10 100 काहीच नाही इथे 1000 काहीच नाही आहे आणि 10,000. परंतु युनिट 10 100 कॉमन. आता हे काय झाले 10 म्हणजे 10,000 आणि 100 प्लेसला काहीच नाही आहे 25. 10,000 25 10,000 and 25. करेक्ट. नेक्स्ट युनिट 10 100,000 10,000. आता इथे 100 प्लेसला आहे किती आहे 5 आहे म्हणजे 500 होणार. कुठे आहे युनिट 10 100 10,000 10,500 and 39. Next unit 10 100,000 10,000. Unit 10 100 11,000. 11,826. 100 प्लेस ला किती आहे 8 आहे 826. अंडरस्टूड. आपण अशा प्रकारे 1 डिजिट्स 2 डिजिट्स 3 डिजिट्स आणि 4 डिजिट्स बघितले. स्मॉलेस्ट 1 डिजिट 1 2 डिजिट 10 3 डिजिट स्मॉलेस्ट 100 4 डिजिट 1000 स्मॉलेस्ट and 5 digit 10,000. okay 1 digit highest number 9 2 digit highest number 99 3 digit highest number 999 4 digit highest number 9,999 and 5 digit highest number 99,999. Understood.
इट इज वेरी इजी, इट इज वेरी सिंपल. मैथ इज ऑलवेज इजी एंड ऑलवेज सिंपल. लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए. अगला वीडियो आएगा, नए नए वीडियो आएंगे. आपका अंग्रेजी और मैथ्स मैं इस साल पूरी तरह से पक्का कर दूंगा. ठीक है, ऑल द बेस्ट.